करून कचरा दाखविला त्यांनी. हे बघ इथे एवढा मोठा कचरा आहे, तू काय जेवण चांगलं केलीस? म्हणजे चांगलं पक्वान्न केलंय, इकडे लक्ष द्या लातूरकरांनी. एवढूचा कोपऱ्यातल्या कचऱ्याकडे कुणी लक्ष द्यायचं नाही. काय ते चांगलं काम करेल. आणि समजा कचरा डोळ्यातच बुडून गेला तर आपले काळगे साहेब आहेत कचरा डोळ्यातला काढण्यासाठी. त्याच्यामुळं मला सगळ्याला विनंती करायची आहे की सगळ्यांनी आपण एक मताने अमित भैयाच्या पाठीमागे राहू, असं एवढं 2 शब्द बोलून माझे समजून. सार्वत्रिक आरोग्य सेवा म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ केअर देणारी यंत्रणा उभी केली जाणार आहे. या यंत्रणेतून महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला सरकारी रुग्णालय व पॅनलवर असलेली खाजगी रुग्णालय एकही पैसा खर्च न करता आरोग्य सेवा देण्यात येईल असे जाहीर केलेलं आहे. खांद्यावर चढून वरचा पाला खातास, मग ती सगळी स्टोरी सांगते. असं मी स्नेहाच्या मुलाला दूध पाजवलं, तिथून आमची मैत्री झाली, हे सगळं सांगतं. लोकांना मदत करायला पाहिजे अशी सांगते. गरुडाला वाटते आपणही मदत करावी. एकदा तो असा उडत असतो, तो बघतोय तर काय, चिखलामध्ये उंदराची पिल्ले असतात, ते बिचारे मरत असतात चिखलात फसून. मग तो गरुड पक्षी खाली येतो आणि ते एका चिखलातले फसलेले पिल्ले त्याला बाजूला काढतो. तरी ते तडपडत असतात. मग त्याला आपल्या पंखाखाली घेतो, त्याला ऊब देतो. आता उंदराची पिल्लं ऊब दिल्यामुळं ते तरतरीत होतात. आता गरुड पक्षी उडायला जातो, तो त्याला उडताच येत नाही. तो असं पुढे उडी मारतो, धडकन खाली पडतो. कारण ही उंदराची पिल्ले असतात, त्यांनी त्याचे पंख कुरतडून टाकलेले असतात. मग तो गरुड पक्षी आता त्याचं पूर्ण जीवन संपलेलं असतंय, तो तिथं पडलेला असतो. तितक्यात ती शेळी म्हणणारी समोरून जात असते. तूही मदत केलीस, मी मदत केलो, तुला काय मिळालं? बघ मला काय मिळालं, जीवनाचा अंत मला मिळाला. तर त्याला शेळी समजून सांगते, बाबा मदत कुणाला करायला पाहिजे? सिंहासारख्या राजभिंडाला करायला पाहिजे. उंदराच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे, कुणासोबत राहिला पाहिजे. तर मला असं वाटतं, भैया तुम्ही आमचं भविष्य आहात, आमचं लातूरचं नेतृत्व आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत. हा महाराष्ट्र समाज सुधारक महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, या वारसाचे आपण खरंच पायीक आज झालेलो आहोत का? हा प्रश्न अंतर्मुखाने प्रत्येकाने स्वतःलाच विचारला पाहिजे. 5 दशकं आपण जर हे कौटुंबिक नातं पिढ्यानपिढ्याचं जपलं असेल आणि हे नातं फेक नॅरेटिव्ह तोडू शकतं, एवढं कमकुवत आहे हे नातं जे फेक नॅरेटिव्ह तोडू शकतं, याचाही आपण विचार केला पाहिजे. आता लातूरमध्ये काय झालं अशी सुद्धा चर्चा उपस्थित केली जाते. आणि हे तुम्हाला मी सांगतो, हे जे फेक नॅरेटिव्ह आहे, दिस इज पेड न्यूज. ती प्रत्येक पोस्ट जी आहे, जी आपल्या विरोधात येते, त्याची किंमत ठरली आहे, किंमत ठरली आहे त्याची. त्यामुळे 15 जर पोस्ट दिवसभरात येत असतील तर त्याची किंमत ठरली आहे, दिवसभराची ही किंमत आहे. मग फ्री अँड फेअर इलेक्शन कसं होईल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मग त्यांनी केलं म्हणून तुम्ही हे करायला पाहिजे, नाही आम्ही नाही करणार, कारण आमची संस्कृती ती नाही, आमची ती शिकवण नाही. म्हणजे आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं जर मी आता नाव जरी घेतलं तरी संशयाने बघतात लोक. गेली 25 वर्ष आमचं कुठलंही भाषण आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण झालेलं नाही. मग आता अचानकपणे काय आम्ही नाव घ्यायचं थांबवायचं? महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, हवा छान आहे, सर्वेक्षण 165च्या घरामध्ये महाविकास आघाडीला जागा दर्शवतायत. मध्ये एक प्रतिनिधी, मुंबईमध्ये एक प्रतिनिधी, आणि ते प्रतिनिधी कसे असावेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. जमलं नाही
की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. हेच चाललंय ना आता. याच्यापेक्षा काय वेगळं चाललंय? योग्य निर्णय घ्या. महाराष्ट्रामध्ये बदल घडवा आणि लातूरमध्ये मेरिट आणि ट्रॅक रेकॉर्डची जरी तुलना केली तुम्ही, त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. मेरिटचा विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. मदत याचा विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. आणि शुल्क याचा जरी विचार केला तरी त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. कारण आमच्या सगळ्या सेवा विनाशुल्क आहेत. तसं बीडचं, धाराशिवचं उदाहरण अनेकांनी दिलं. आपल्या जिल्ह्यातही आहे. तर ते जे सगळं आहे ना, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करूनच आपल्याला हे मतदान आणि मतदानाचा अधिकार बजावायचा. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. सकाळी 10:30 पासून आपण एकत्र आहोत आणि आता जवळपास 2:30 वाजत आलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला फार काळ इथे रोखून ठेवू इच्छित नाही. मला प्रकाश कासटांनी एक चिठ्ठी आणून दिली आणि 4 ओळी त्यांना खूप आवडल्या. तर ते म्हणाले की त्या 4 ओळी तुम्ही इथं बोला. तर मी मागे एका ठिकाणी बोललो होतो तर ते त्यांना खूप आवडलं. पण ते म्हणले की वन्स मोर. त्यामुळं त्यांच्या आग्रहाखातर मैं उसका ही जिम्मेदार हूं जो मैंने कहा है. मैं उसका ही जिम्मेदार हूं जो मैंने कहा है. जो तुमने समझा उसका जिम्मेदार मैं नहीं.